कोपरगाव शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या नवीन ईदगाह मैदानाची अवस्था सध्या दयनीय झाली असून आगामी रमजान ईदपूर्वी या मैदानाचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी अक्सा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संदान यांना मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद केल्यानुसार कोपरगाव येथील हनुमाननगर भागात नवीन ईदगाह मैदान आहे। या ठिकाणी दरवर्षी रमजान ईद आणि बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण केले जाते। मात्र सध्या या मैदानात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे। जर मैदानाची दुरवस्था कायम राहिली तर ईदची नमाज पठण कसे करावे असा प्रश्न मुस्लिम बांधवांसमोर उभा ठाकला आहे। ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे आणि तातडीने काँक्रिटीकरणाचे काम हाती घ्यावे अशी आग्रही मागणी अक्सा ग्रुपने केली आहे। अक्सा ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। या निवेदनावर अक्सा ग्रुपचे सदस्य अखिल मेहंदी, रोहित आव्हाड, जुबेर शेख, करीम शेख, राजू शेख, सागर आहेर, सागर बोदले, अमजद पठाण, सलमान शेख, वासिम शेख, अमोल ससाने, नदीम शेख आणि परवेश शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेवर आम्ही सन्माननीय नगराध्यक्ष संदान साहेब यांना निवेदन दिलं की नवीन ईदगाह मैदान त्या ठिकाणी काँक्रिटीकरण व्हावा। या संदर्भात आम्ही चर्चा केली व संदान साहेबांनी आम्हाला सकारात्मक चर्चा केली व लवकरात लवकर ते काम आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू असा आम्हाला शब्द दिला। आम्ही नवीन ईदगाह मैदान त्यासाठी काँक्रिटीकरण व्हावा यासाठी निवेदन नगराध्यक्ष पराग संदान साहेबाकडे आम्ही निवेदन घेऊन आलो। कारण की पावसात भरपूर तिथे चिखल होतो, याकरता नमाज पठण करायला लय अडथळा निर्माण होतो। त्यासाठी संदान साहेबांनी सांगितलं की निधी वगैरे काही असेल तर मी पाहून घेतो आणि लवकरात लवकर ते नमाज पठण व्हावं म्हणून मी हवार करून देतो। मग बकरीद ईदचे अगोदरच आपण काँक्रिटीकरण पूर्ण करून द्यायचा हा शब्द संदान साहेबांनी आम्हाला दिलं।